कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 16. शेवटी तुझ्याकडून चूक कशी काय होऊ शकते? तू तर द ग्रेट आरवी आहेस. जर तुला अशा पार्टीत भीती वाटू लागली तर तुझ्या नावाचा दरारा तो काय उरला. म्हणूनच मी पार्टीतून लवकर परतलो होतो. आरवी हलकसं हसून म्हणाला, बरं ठीक आहे, तू परत आलास ना, आता खाली नाश्त्याला ये. आपण सगळे सोबत नाश्ता करू. वरून आश्चर्याने म्हणाला, सगळे म्हणजे अजून कोणी आले का? अव्वल पण खालीच आहे का? आरवी जो दरवाजाकडे वळला होता तो थांबला आणि वरूनकडे बघतच म्हणाला, नाही, मला तुला या घराच्या एका खास मेंबरशी ओळख करून द्यायची आहे. म्हणूनच आज विचार केला की तू खाली आलास की तुमचं इंट्रोडक्शन करून देतो. आरवीची नजर वरूनवर खेळली होती. वरूनचं ओलं शरीर आता भीतीने घामानं डबडबलं होतं. आरवी तिथून निघून गेला आणि वरून धाडकन बेडवर बसला. आरवीच्या बोलण्याचा अर्थ त्याला समजला होता. तो त्याची ओळख जुनूनशी करून देणार होता, पण वरून जुनून समोर जाऊ शकत नव्हता. काल रात्रीही त्याने मास्क घातला होता जेणेकरून ती त्याला ओळखणार नाही, आणि आता जर तो तिच्या समोर गेला तर ती त्याला क्षणातच ओळखेल. मग साक्षात देवही त्याला आरवीपासून वाचवू शकणार नव्हता. ब्लॅक मून विलाच्या किचनमध्ये जुनून उभी होती. हरी काका आणि संतोषी काकी तिला नाश्ता बनवण्यात मदत करत होते. जुनून आरवीसाठी पॅनकेक्स बनवत होती आणि स्वतःसाठी तिने साधे बटाट्याचे पराठे बनवले होते. तिला बटाट्याचे पराठे खूप आवडायचे आणि आज स्वतःसाठी तिने आवर्जून हे केलं होतं. एरवी ती स्वतःच्या आवडीनिवडी विसरूनच गेली होती. संतोषी काकी तिच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, आज तू खूपच आनंदी दिसतेस. अशीच हसत राहा ग. बरं वाटतं. तू अशीच खुश राहिलीस तर आरवी बाबा सुद्धा खुश राहतील. कदाचित ते बदलतीलही आणि या घरात पसरलेली भीती कमी होऊन आनंद पसरेल. जुनून आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागली आणि मग विचारलं, काकी, मला सांगाल का या घरात अजून कोण कोण राहतं? मी मिस्टर गँगस्टरला विचारते, पण ते माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. संतोषी काकी म्हणाल्या, जास्त लोक नाहीत ग. आरवी बाबा आणि त्यांचे मित्र वरून आणि अव्वल इथेच राहतात. अव्वलजी कधी कधी येतात आणि काही महिन्यांपूर्वी आरवी बाबांचे अजून 2 मित्र इथेच राहायचे, पण अचानक ते इथून निघून गेले. जुनून तोंड वाकडं करत म्हणाली, नक्कीच त्यांचे मित्रही त्यांच्यासारखेच मोठे गुंड असतील. संतोषी काकी हसल्या, हे माझ्यासमोर बोललीस ते ठीक, पण बाबांसमोर बोलू नकोस. ते त्यांच्या मित्रांबाबत खूप पॉझिटिव्ह आहेत. जे मित्र इथे राहायचे त्यांच्यावर ते जीव ओवाळून टाकायचे, पण मग कोणास ठाऊक काय झालं. त्यांच्यात खूप मोठं भांडण झालं, खूप वादावादी झाली आणि ते लोक इथून निघून गेले. तेव्हापासून आरवी बाबांचा राग अजूनच वाढलाय. आता फक्त वरुणजी आणि अव्वलजीच इथे दिसतात. आणि हो, मी तुला त्यांच्या भावाबद्दल सांगायचं तर विसरलेच. त्यांचा एक भाऊ सुद्धा आहे जो सध्या बाहेर गेलाय. तो कुठे गेलाय मला माहीत नाही, पण आरवी बाबांचा त्याच्यावरही खूप जीव आहे. जुनून विचार करत म्हणाली, अच्छा, तर मिस्टर गँगस्टरला भाऊ पण आहे आणि भावाव्यतिरिक्त बाकी फॅमिली ती कुठे असते? फॅमिलीचा उल्लेख होताच संतोषी काकींच्या चेहऱ्यावर थोडीशी अस्वस्थता पसरली. त्या कामात व्यग्र होत म्हणाल्या, आता तू लवकर नाश्ता बनवून घे बिटिया. बाबा यायच्या आत सगळं तयार व्हायला हवं. बाकी गोष्टी आपण नंतर बोलू. असं म्हणून त्या कामात गढून गेल्या आणि त्यांनी त्या विषय टाळला.
जुनूनला त्यांचं हे वागणं खूप विचित्र वाटलं, पण तिने पुन्हा काही विचारलं नाही. थोड्या वेळाने तिनं पाहिलं की हरिकाका आणि संतोषी काकी किचन बाहेर जात आहेत. तिने त्यांना थांबवण्यासाठी मागे वळून पाहिलं तर समोर आरवी उभा होता. त्याला पाहून तिने पुन्हा गॅसकडे तोंड केलं. अचानक तिला तिच्या कमरेवर आरवीचे हात जाणवले. जुनूनचे श्वास खोल झाले. ती चटकन म्हणाली, प्लीज मिस्टर गँगस्टर, मला माझं काम करू द्या. आरवी हसून तिच्या कानाजवळ म्हणाला, मी कुठे तुला तुझं काम करण्यापासून अडवले? मी तर उलट तुला मदत करायला आलोय. सांग, तुला माझी काही मदत हवी का? जुनून म्हणाली, मला तुमची कोणतीही मदत नकोय. तुम्ही बाहेर जाऊन डायनिंग टेबलवर बसा. नाश्ता तयार झाला की तिथे सर्व केला जाईल. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच आरवीने तिला आपल्याकडे वळवलं. तो तिच्यावर थोडा झुकला आणि म्हणाला, तुला माहीत आहे मी खूप रोमॅन्टिक आहे. जुनून तोंड वाकडं करत म्हणाली, नाही, मला माहीत नाही आणि मला जाणूनही घ्यायचं इच्छा नाही. तुमच्या या गोष्टी त्यांना सांगा ज्यांच्यासोबत तुम्हाला रोमॅन्स करायचा आहे. मी इथे स्वयंपाक करते. आरवीचा हा रोमॅन्स किचनमध्ये काय रंग आणणार? वरून खरोखरच जुनूनसमोर येण्याची हिंमत करेल का? किचनमधील प्रेमधुंद क्षण आणि आरवीचे वेड, प्लीज मला जेवण. जुनूनचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच आरवीने तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवलं. आरवी अत्यंत गडद आणि उत्कट नजरेने तिच्याकडे पाहू लागला, ज्यामुळे जुनूनचे ओठ हलकेच थरथरू लागले. तो तिच्या अगदी जवळ येऊन म्हणाला, मी जितका रोमॅन्टिक आहे ना जानम, तितकीच तू अनरोमॅन्टिक आहेस. आणि मी दुसऱ्यांना कशाला सांगू की मी किती रोमॅन्टिक आहे? मी हे त्यालाच सांगेन ज्याच्यासोबत मला रोमॅन्स करायचा आहे. आणि किचन रोमॅन्स तरी मी आजवर कधीच केला नाही आहे. विचार करतोय आज थोडा अनुभव घ्यावा. असं बोलत तो जुनूनच्या मानेपाशी झुकला आणि तिथे आपले उष्ण श्वास सोडू लागला. त्या उष्ण श्वासांच्या स्पर्शाने जुनूनचे हात जे आधी त्याला दूर ढकलत होते ते आत्ता हळूहळू ढिले पडले आणि तिने आपले हात पाठीमागे किचन काउंटरवर टेकवले. जुनूनचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या गालावर डाव्या बाजूला थोडं पीठ लागलं होतं. स्वयंपाकघरातील उष्णतेमुळे तिला हलकासा घाम येत होता, पण आरवीच्या निकटतेमुळे तिच्या आजूबाजूची हॉटनेस अजूनच वाढली होती. आरवीने तिचा गाल पकडून तिचा चेहरा आपल्याकडे वळवला. जुनूनने नजर भिडवताच पुन्हा लाजेने खाली पाहिलं. आरवी एका सैतानी हास्यासह म्हणाला, तू माझ्याकडे बघायला इतकी का लाजत असतेस? जुनून लगबगीने म्हणाली, मी काही लाजत नाहीये आणि मी तुम्हाला का बघू? मला माझं काम करायचंय. प्लीज मला डिस्टर्ब करू नका. तुमचे पॅनकेक्स अजून तयार व्हायचेत. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच तिला आपल्या गालावर आरवीच्या ओठांचा ओला स्पर्श जाणवला. तो अत्यंत नाजूकपणे तिचे गाल चुंबत होता. जुनूनने आपले डोळे गच्च मिटून घेतले आणि किचन काउंटरला हातांनी घट्ट पकडून धरलं. आरवीचा स्पर्श हा जरा जगावेगळाच होता. तिने आजवर लोकांच्या नजरेत फक्त निर्लज्जपणा पाहिला होता, पण आरवीच्या स्पर्शात तिला एक वेगळीच शांतता आणि ओढ जाणवत होती. आज सकाळी जेव्हा त्याने तिच्या कमरेवर किस केलं होतं तेव्हा तिला तिची स्वतःची शरीरयष्टी पहिल्यांदाच आवडली होती. एरवी तर ती स्वतःच्याच जळलेल्या अंगाचा तिरस्कार करायची. आरवीने
तिचे गाल चुंबत तिथलं सगळं पीठ आपल्या ओठांनी साफ केलं. तो हसून म्हणाला, पॅनकेक्स अजून तयार झाले नाहीत, पण हे कच्चे पॅनकेक्स मला खूप जास्त टेस्टी लागले. आत्ता कळत नाहीये की भूक शमलीये की अजून वाढलीये. असं बोलून तो पुन्हा तिच्याकडे पाहू लागला. जुनून गोंधळून किचन काउंटरकडे वळली. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आरवी हसत हसतच किचनमधून बाहेर पडला आणि डायनिंग टेबलवर जाऊन शांतपणे बसला. जुनूनच्या मनातही एक वेगळीच लहर उमटली होती. तिने पटकन आरवीसाठी आणि स्वतःसाठी नाश्ता तयार केला. तिने आज जास्तीचा नाश्ता बनवला होता, जेणेकरून आरवीसोबत राहणारा तो दुसरा मुलगा देखील पोटभर नाश्ता करू शकेल. तिने हरी काकांना नाश्ता टेबलवर लावायला सांगितलं आणि स्वतः आरवीच्या बाजूला येऊन बसली. आरवी आपल्या खुर्चीवरून उठला आणि जुनूनच्या मागे येऊन उभा राहिला. जुनूनचे अर्धे केस अंबाड्यातून सुटून तिच्या मानेवर रुळत होते. जुनून आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली. आरवीने तिचा तो सैल झालेला अंबाडा पूर्णपणे सोडला, ज्यामुळे तिचे काळेभोर केस तिच्या पाठीवर विखुरले गेले. आरवीने पुन्हा एकदा अत्यंत मायेने तिचे केस आपल्या हातात गोळा केले आणि तिचा सुंदर अंबाडा बांधून दिला. जुनून एकाग्र होऊन फक्त त्याच्याकडेच पाहत राहिली. आरवीचं हे वागणं तिला पूर्णपणे निशब्द करत होतं. आरवीच्या या प्रेमासमोर जुनूनची जिद्द टिकेल का? वरून आता डायनिंग टेबलवर येण्याची हिंमत करेल का? तर चला पाहूया. आरवी पुन्हा आपल्या खुर्चीवर बसला आणि म्हणाला, या मानेला इतक्या तीव्रतेने स्पर्श करण्याचा हक्क फक्त माझ्या ओठांचा आहे आणि कोणी माझा हक्क हिरावून घेणं मला कसं सहन होईल? त्याचं हे बोलणं ऐकून जुनून पुन्हा एकदा त्याच्याकडे बघतच राहिली. पण जेव्हा तिला जाणीव झाली की ती कशी त्याच्या शब्दात अडकत चालली आहे, तेव्हा तिने लगेच आरवीला नाश्ता वाढायला सुरुवात केली. आरवीची नजर मात्र आता वरूणच्या खोलीकडे होती. तो वरूणच्या येण्याची वाट पाहत होता. असं नव्हतं की त्याला वरूणवर संशय होता, पण आरवी कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवत नसे. त्याला फक्त वरूण आणि जुनूनची समोरासमोर भेट घडवून आणायची होती, जेणेकरून जर काही काळबेर असेल तर ते आत्ताच समोर येईल. जर वरून दोषी आढळला असता तर आरवी त्याचे हाल करणार होता. तो वरूणच्या खोलीकडे बघत असतानाच त्याचा फोन वाजला. अक्षताचा फोन पाहून आरवीच्या भुवया उंचावल्या, कारण यावेळी अक्षताचा फोन येणं म्हणजे कामात काहीतरी मोठी गडबड झाली असणार. तो जुनूनकडे बघत म्हणाला, तू नाश्ता सुरू करू नकोस, मला तुझ्यासोबतच नाश्ता करायचा आहे. माझी वाट बघ, मी येतोच. असे बोलून आरवी फोन उचलून बाहेर निघून गेला. जुनून त्याला जाताना बघत तोंड वाकडं करून म्हणाली, विचित्र सनकी माणूस आहे. स्वतः नीट नाश्ता करायचा नाही आणि मलाही करू द्यायचा नाही. मला किती भूक लागली आहे. किती दिवसांनंतर मी बटाट्याचे पराठे खाणार होते, पण आता मिस्टर गँगस्टरची वाट पाहावी लागेल. ती दरवाजाकडे बघत असतानाच एक तरुण तिच्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, हॅलो वहिनी. त्याच्या तोंडून वहिनी शब्द ऐकून जुनून अवाक झाली. ती आश्चर्याने म्हणाली, तुम्ही कोण? तो तरुण हसून म्हणाला, तुम्ही मला ओळखलं नाही का? जुनूनने नकारार्थी मान हलवली. तो तरुण मिश्किलपणे म्हणाला, तुमची तरी काय चूक आहे? तुमच्या मिस्टर गँगस्टरने तुमची माझी ओळखच करून दिली नाहीये, तर तुम्ही मला ओळखणार कसं? तसं या नाचीजला वरून म्हणतात. असं म्हणून त्याने मान झुकवली आणि समोरच्या खुर्चीवर बसला. जुनून हलकी हसली आणि तिने संतोषी काकींकडून
ऐकलं होतं की आरवीचा मित्र वरून याच घरात राहतो. वरून टेबलावरच्या पदार्थांकडे बघत म्हणाला, आज तर नाश्ता खूप स्पेशल दिसतोय. वाटतं तुम्हीच आपल्या हाताने बनवलाय. जुनून हसून म्हणाली, हो, तुम्ही खाऊ शकता. आरवीच्या रागामुळे संतोषी काकी आणि हरिकाका डायनिंग टेबलवर जवळ येणं टाळत होते. वरूणने एक पॅनकेक घेतला आणि म्हणाला, वहिनी, मी थोडा डायटिंगवर आहे, पण आता तुम्ही बनवलंय तर थोडं नक्कीच खाईन. त्याने पॅनकेकचा तुकडा तोंडात टाकला आणि म्हणाला, ओ गॉड, इतका टेस्टी पॅनकेक मी आजवर खाल्ला नाही आहे. आज मला डायटिंग सोडावीच लागेल. असे बोलून त्याने पॅनकेकची ती प्लेट उचलली आणि म्हणाला, आत्ता मी माझ्या रूममध्ये जातो. जर आरवी आला तर त्याला सांगा की मी नाश्त्यासाठी आलो होतो. जुनूनला वाटलं हे त्याला सांगायला कशाला हवं, पण तिने हसून मान हलवली. वरून तिथून लगबगीने निघून गेला. काही वेळाने आरवी मेसेज टाईप करतच आतमध्ये आला आणि आपल्या खुर्चीवर बसला. जुनून थोडी नाराज होऊन त्याला बघत होती. आरवीने टेबलावर पाहिलं तर पॅनकेक्सची प्लेट गायब होती. तो ओरडला, तू सगळे पॅनकेक्स खाऊन संपवले? मी तुला सांगितलं होतं ना, माझ्याशिवाय नाश्ता करू नकोस. जुनून निरागसपणे म्हणाली, मी नाही खाल्ले. तुमचे मित्र वरून आले होते, त्यांनी खाल्ले. त्यांनीच मला वहिनीसुद्धा म्हटलं. हे ऐकताच आरवी अवाकच झाला. तो तातडीने म्हणाला, तू वरूनला पाहिलंस? जुनून म्हणाली, ते माझ्यासमोर उभे होते तर मी त्यांना बघणार नाही का? डोळे मिटून थोडेच बसले होते. मी त्यांनाही पाहिलं आणि त्यांनी मलाही पाहिलं. आरवीने पुन्हा विचारलं, नक्की तू वरूनलाच पाहिलंस ना? तुला कसं माहीत की तोच वरून आहे? जुनून म्हणाली, मी त्यांचं नाव विचारलं होतं आणि तुम्ही हे सगळं का विचारताय? तुम्हाला पॅनकेक्सच इतकं वाईट वाटतंय की तुम्ही मित्रासोबत शेअर करू शकत नाही? आरवीने सुटकेचा श्वास सोडला. तो वरूनवर कितीही रागावला असला तरी या क्षणी त्याच्या मनावर एक मोठं दडपण उतरलं होतं. वरूनने हा डाव खेळून आरवीचा संशय तर दूर केला, पण जुनूनला तो ओळखला का? आरवी आता शांत होईल का? तर चला पाहू. वरून आणि त्याची मैत्री आरवीसाठी खूप खास होती. आरवी ज्या नराधमाला शोधतोय तो वरून नसावा, या विचाराने आरवीला आत्ता कुठेतरी दिलासा मिळाला होता. जुनून त्याच्याकडे बघत म्हणाली, जर तुम्ही अर्धा तास थांबलात तर मी तुमच्यासाठी पुन्हा पॅनकेक्स बनवून देते. आरवी लगेच म्हणाला, पण माझा आता मूड बदललाय जानम. जुनून आश्चर्याने म्हणाली, मग तुम्हाला काय खायचं ते सांगा, मी बनवून देते. आरवी आपल्या खुर्चीवर बसल्यास जुनूनच्या दिशेने थोडा झुकला आणि तिच्या डोळ्यात रोखून बघत म्हणाला, मला तुला खायचंय. आरवीच्या त्या जळजळीत नजरेमुळे जुनूनच्या हृदयाचे ठोके क्षणार्धात वाढले होते. दुसरीकडे वरून आपल्या बेडवर बसला असतानाच अचानक दरवाजा उघडला गेला. एक तरुण हातात पॅनकेक्सची प्लेट घेऊन आत आला. त्याला बघताच वरून उभा राहिला आणि विचारलं, आरवीने तुला पाहिलं तर नाही ना? तो तरुण दुसरा कोणी नसून आरवीचा मित्र करण होता. करण वरूनकडे बघत म्हणाला, आरवीने तर मला पाहिलं नाही, पण आधी मला हे सांग की तू स्वतः खाली न जाता मला का खाली जायला सांगितलं? आणि त्या मुलीला तुझं नाव वरून आहे असं सांगायला का लावलंस? वरून क्षणभर गप्प झाला.
मग थोडं हसून म्हणाला, अरे माझी सध्याची अवस्था कोणासमोर जाण्यासारखी नाही आहे. तुला तर माहीत आहे मला मुलींवर इम्प्रेशन पाडायला आवडतं. पण हे बघ ना, माझ्या गालावर केवढा मोठा पिंपल आला आहे. या एका पिंपलमुळे मी आरवीच्या गर्लफ्रेंडसमोर जाऊ शकत नाही आहे. करण त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, वरून तू जगाला वेडं बनवू शकतोस, पण मला नाही. खरं काय ते सांग. तू मला जुनूनचं समोर का पाठवलंस? जुनूनचं नाव ऐकताच वरूनच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसू लागली. तो आरशासमोर क्रीम लावत म्हणाला, सांगितलं ना, फक्त या पिंपळमुळेच मी गेलो नाही. करण तिरकस नजरेने बघत म्हणाला, मला खरं कारण सांगतोयस की मी जाऊन आरवीला सांगेल? आरवीला विचारू? आरवीचं नाव ऐकताच वरून भीतीने थरथरू लागला. त्याने तातडीने करणला बेडवर बसवलं आणि एक खोटी गोष्ट तिथल्या तिथेच रचली. अरे, महिनाभरापूर्वी मी जुनूनला प्रपोज केलं होतं, पण तिने मला कानाखाली लगावली. रागाच्या भरात मी तिच्या घरी जाऊन खूप तोडफोड केली होती. आता जर तिने आरवीला हे सांगितलं की मी तिला त्रास दिला होता, तर आरवी मला जिवंत सोडणार नाही. तुला तर माहीत आहे मुली कशा असतात. आज आहे आरवीच्या आयुष्यात, उद्या नसेल. पण त्यासाठी मला माझ्या मित्राची वैर नकोय, म्हणून तुला पाठवलं. करण विचारात पडला. त्याला वरूनच्या या बोलण्यावर पूर्ण विश्वासच बसत नव्हता. कारण वरून किती धूर्त आहे हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. वरून मनातल्या मनात प्रार्थना करत होता की करणने या गोष्टीवर विश्वास ठेवावा. करण म्हणाला, ठीक आहे, पण तू तिची माफीही मागू शकतोस ना? मला तर ती खूप सुंदर आणि समजूतदार वाटली. पैशांवर मरणाऱ्या मुलींपैकी ती नाही आहे. मला ती आवडली. वरून संतापाने ओरडला, आवडली असेल तर जा प्रपोज कर. जेव्हा ती गालावर थप्पड मारेल ना, तेव्हा अक्कल येईल. मी तुला सांगतोय, तिच्यापासून लांब राहा. आता तू वरून बनूनच तिच्यासमोर जाणार आहेस. जर करण बनून गेलास तर आरवी तुला आणि मला दोघांनाही संपवेल. कारण या खोट्या जाळ्यात तू पण सामील झाला आहेस. करणचे डोळे विस्फारले. तू मला ब्लॅकमेल करतोयस? वरून त्याच्या बलदंडावर हात ठेवत म्हणाला, ब्लॅकमेल नाही, मदत मागतोय. इतकं तर तू माझ्यासाठी करू शकतोय ना? इतकं मग सैतानी? करण एका सैतानी हास्यासह म्हणाला, करू शकतो, पण तुला माहीत आहे ना मी फुकट काम करत नाही. वरूनने दात ओठ खाल्ले, पण त्याला माहीत होतं की तो आता जाळ्यात अडकलाय. त्याने कपाटातून एक नोटांची गड्डी काढली आणि करणकडे सरकवली. करण हसून म्हणाला, तू खूप समजूतदार आहेस. तू जुनून समोर जा किंवा नको, मला घेणं देणं नाही. जोपर्यंत हे माल माझ्याकडे येत राहील तोपर्यंत तू सांगशील तेव्हा मी वरून बनायला तयार आहे. वरूनने रचलेलं हे खोटं जाळं आरवी कधी ओळखेल का? करणच्या मनात जुनूनबद्दल काय चाललंय? अविश्वासाची थप्पड आणि काळी चिरून टाकणारा भूतकाळ. जोपर्यंत हा माल येत राहील तोपर्यंत तो सांगशील तेव्हा मी जुनूनसमोर हजर होईन. तो पण करण म्हणून नाही तर वरण बनून. असं बोलून तो वरून सैतानी हास्यासह निघून गेला. दुसरीकडे जुनून आपल्या खोलीत परतली होती, पण आरवी तिच्यासोबत आलाच नव्हता. त्याने जेव्हा तिला खायची गोष्ट केली होती तेव्हा ती प्रचंड हादरली होती. ती बेडवर आडवी झाली आणि तिचा डोळा लागला. अचानक तिला आपल्या पोटावर कोणाचा तरी हात सानवला आणि ती दचकून उठली. समोर आरवीला पाहून तिने सुटकेचा श्वास सोडला. आरवी मिश्किलपणे म्हणाला,
आधी तू मला पाहून किती घाबरायचीस, पण आता मला बघून तुला सुखाची झोप लागते. म्हणजे तुझ्या मनात माझ्यासाठी काही व्हायला लागले जानम, हो ना? जुनून रागाने तोंड वाकडं करून म्हणाली, असं काहीही नाहीये. तुमच्या शरीरावरचे ते जखमांचे वळ पाहून कोणालाही भीतीच वाटेल. आरवी तिच्या जवळ आला आणि म्हणाला, किती भीती वाटते. तो इतका जवळ आला की जुनून मागे सरकली, पण त्याने तिला कंबर आणि खांद्यापाशी पकडून आपल्या जवळ ओढलं होतं. दोघंही एकमेकांच्या नजरेत हरवले होते. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. जुनून बाजूला झाली. खाली कोणीतरी आरवीला भेटायला आलं होतं. आरवी म्हणाला, चल आपल्याला खाली जायचंय. जुनून म्हणाली, पण मी का? तुमचे पाहुणे आहेत, तुम्ही जा. आरवी हसून म्हणाला, आत्ता फक्त मी किंवा तू नाही, आता फक्त आपण आहोत जानम. त्याच्या या बोलण्याने जुनूनच्या हृदयाची धडधड पुन्हा वाढली. खाली एक स्केच आर्टिस्ट बसला होता. आरवीने जुनूनला सांगितलं, काल रात्री ज्याने तुझ्यावर हल्ला केला त्याचं स्केच बनवून घे. जुनून तर जागीच हादरली. नाही, मला हे सगळं जमणार नाही, मला नाही बनवायचं काही. आरवी गरजला, का नाही? तुला त्याचं रूप आठवत असेलच ना? मला तो माणूस तुझ्या पायाशी आणून सोडायचा आहे. जुनून रागाने उभी राहिली. मला नाही सांगायचा त्याचा चेहरा. आरवीही संतापला, तू आंधळी नाहीयेस, तुला सगळं दिसतंय आणि मला ते स्केच आत्ताच्या आत्ता हवंय. जुनूनच्या डोळ्यात मात्र पाणी आलं. तिला वाटलं होतं आरवी आता बदलतोय, पण त्याचा हा अवतार पाहून ती पुन्हा थरथरू लागली. तो स्केच आर्टिस्ट तिला धीर देऊ लागला, पण आरवीने लगेच आपली बंदूक काढून त्याच्यावर ताणली आणि म्हणाला, तुला बोलायला नाही सांगितलं, फक्त हात चालवायला सांगितलंय. कामावर लक्ष दे. जुनून रडत ओरडली, तुम्ही काहीही करा मिस्टर गँगस्टर, पण मी तुम्हाला मदत करणार नाही. कोणाला माझ्या पायाशी आणून काय होणार? माझं जे नुकसान झालंय ते भरून येणार आहे का? मी जे आतून मेलीये ती पुन्हा जिवंत होणार आहे का? असं बोलून ती रडत वर पळाली. आरवीने हताशपणे कपाळावर हात ठेवला. तू का समजत नाहीयेस जानम? त्या माणसाला शोधणं माझ्यासाठी किती गरजेचं आहे. नाहीतर मी घुटमळून मरेन. वरून मात्र हे सगळं रेलिंगवरून चोरून पाहत होता. त्याची भीतीमुळे गाळण उडाली होती. जर स्केच बनलं असतं तर त्याचं काय झालं असतं याची कल्पनाही तो करू शकत नव्हता. त्याने मनातल्या मनात जुनूनचे मात्र खूप आभार मानले की तिने नकार दिला, पण त्याला आत्ता कोणाला तरी फोन करणं गरजेचं होतं. तो फोन लावणार इतक्यात त्याला जुनूनचे शब्द आठवले की तिला आता कोणालाही शिक्षा द्यायची नाहीये. तो हसून स्वतःशीच म्हणाला, जेव्हा जुनून स्वतःच घाबरलीये तर मला टेन्शन घ्यायची काय गरज? तिला मारण्यासाठी तिची भीतीच माझं सर्वात मोठं हत्यार आहे. वरूनच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच कपटी भाव आला. आरवी मात्र खोलीत आला तेव्हा जुनून रडत होती. तितक्यातच त्याला फोन आला. त्याच्या माणसाने काहीतरी सांगितलं ज्यावर आरवी खूप संतापला. मला फक्त माझ्या पैशांशी देणं घेणं आहे. त्यांच्या कुटुंबातला एकही माणूस वाचता कामा नये. जर पैसे मिळाले नाहीत तर त्यांचं अस्तित्व संपवून टाका. हे ऐकून जुनून हादरली. तिला वाटलं तो तिच्या मामा मामीबद्दल बोलतोय. ती धावत त्याच्याकडे आली. तुम्ही कोणाबद्दल बोलताय? आरवी संतापाने ओरडला. तू ते स्केच का नाही बनवलंस? तुला तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा झालेली बघायची नाहीये का? तू वेडी आहेस का? जुनून
खूप जोरात ओरडली, मला तुमची मदत नकोय. तुम्ही माफिया असाल, पण माझ्यासाठी तुम्ही फक्त मला विकत घेणारे एक माणूस आहात. त्या लोकांनी माझ्यासोबत जे केलं ते केलंच. आता तुम्हालाही तेच करायचं असेल तर करून घ्या. असं म्हणून तिने आपल्या अंगावरून ओढणी खाली टाकली. रागाच्या भरात आरवीने जुनूनच्या गालावर एक जोरात थप्पड मारली. जुनून धाडकन जमिनीवर पडली. आरवीला त्या स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला. तो तिच्याकडे झुकला. आय एम सॉरी जानम. ते चुकून. जुनून हसली. चूकच तर होते माणसाकडून, पण समोरच्यासाठी तो मात्र गुन्हा ठरतो. तुम्ही फक्त मला मारलं नाहीये तर माझा विश्वास तोडलाय. ती रडत रडत बेडवर जाऊन बसली. आरवी रागाने तिथून निघून गेला. जुनून आपल्या आठवणीत हरवून गेली. तिचा 18वा वाढदिवस ती मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये सेलिब्रेट करून ती घरी परतत असताना तिच्यासोबत ते भयानक कृत्य झालं होतं. त्या दिवशी पाऊस आला नसता तर ती जळून खाक झाली असती, पण पावसामुळे तिची आग विझली होती. तरी शरीराचा मोठा भाग जळाला होता. एका स्त्रीने तिला त्या अवस्थेत जंगलात पाहिलं आणि मदतीसाठी लोकांना बोलावलं होतं. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, पण तोपर्यंत जुनून शुद्ध हरपून मृत्यूच्या दारात पोहोचली होती. जुनूनच्या आयुष्यातली ती काळी रात्र आरवीला कधी समजणार? आरवीने मारलेली थप्पड त्यांच्या नात्यात कोणतं नवं वळण आणणार? चला पाहूया. जुनूनला पाहताच डॉक्टरांचेही पाय लटलटू लागले होते. त्यांनी उपचार करण्यास पूर्णतः नकार दिला, कारण ही पोलीस केस होती. जोपर्यंत पोलीस पूर्णपणे हस्तक्षेप करत नाहीत तोपर्यंत ते उपचार सुरू करू शकत नव्हते. कसं तरी जुनूनच्या आईवडिलांना तिच्या अवस्थेबद्दल समजलं आणि ते तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले. आपल्या लेकीला त्या अवस्थेत पाहून त्यांच्या शरीरातील प्राणच जणू निघून गेले. तिची आई कृपा जागीच कोसळली, तर वडील श्रीधर भिंतीला टेकून सुन्न उभे राहिले. कृपाजींनाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. पोलीस आले आणि त्यांनी जुनूनचा जबाब घ्यायला सुरुवात केली. जी मुलगी उपचारांसाठी तडफडत होती, जिचे डोळे नीट उघडत नव्हते, बोलणं तर दूरच पण तिचे होठही हलत नव्हते, तिचा जबाब घेतला जात होता. तिला न्यायाची नाही, उपचारांची गरज आहे हे विसरून व्यवस्था आपलं काम करत होती. श्रीधरजी एका बाजूला पत्नीला सांभाळत होते आणि दुसरीकडे जुनूनचा जबाब पूर्ण झाल्यावर कुठे तिचे उपचार सुरू झाले. तिची अवस्था पाहून बलात्काराची पुष्टी तर झालीच होती, पण वैद्यकीय तपासणीत जे समोर आलं ते अधिक भयानक होतं. त्या नराधमांनी तिच्यावर फक्त अत्याचारच केला नव्हता, तर तिच्या शरीराच्या नाजूक भागांना अमानुषपणे इजा पोहोचवली होती. क्रूरतेची सर्व सीमा त्यांनी ओलांडली होती. काही वेळाने जेव्हा आईला शुद्ध आली तेव्हा आई वडील डॉक्टरांकडे धावले. डॉक्टरांनी जेव्हा जुनूनच्या जखमा आणि तिचं शरीर जळल्याचं सांगितलं तेव्हा श्रीधरजी तुटून पडले. ते गयावया करत म्हणाले, डॉक्टर, पैशांची काळजी करू नका, जेवढे लागतील तेवढे देतो, पण माझ्या पोरीला वाचवा. डॉक्टरांनी त्यांना धीर दिला आणि ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. वरील प्रसंग हा फक्त कथेच्या मनोरंजनासाठी आहे, कथेचा प्लॉट आहे म्हणून, तर याचा दैनिक जीवनाशी काहीही संबंध नाही. उपचार सुरू झाले आणि अनेक आठवडे ती मृत्यूशी झुंज देत होती. 4 आठवडे ती हॉस्पिटलमध्येच होती. डॉक्टर आणि नर्सेस येऊन इंजेक्शन देऊन जायचे, पण पोलीस पुन्हा पुन्हा येऊन तोच जबाब घ्यायचे.
त्यांनी तुला कुठे हात लावला हा प्रश्न विचारून ते तिच्यावर जणू पुन्हा एकदा बलात्कारच करत होते. जुनूनला वाटायचं की ती का वाचली, ती मेली असती तर बरं झालं असतं, म्हणजे तिला हा अपमान आणि वेदना पुन्हा अनुभवाया लागल्या नसत्या. पोलीस तिला न्याय देण्याऐवजी तिचा छळच करत होते. जुनून एकटी असताना स्वतःच्याच अंगावर नखं ओढायची, स्वतःलाच मारून घ्यायची. तिची ही अवस्था पाहून श्रीधरजी पोलिसांवर ओरडले, तुम्हाला नक्की काय हवंय? आम्ही न्याय मागतोय आणि तुम्ही आम्हाला छळताय? माझ्या मुलीने सगळं सांगितलंय आणि मग तेच प्रश्न पुन्हा पुन्हा का विचारताय तुम्ही? यावर पोलीस इन्स्पेक्टर उपहासाने म्हणाला, आम्ही आमचं काम करतोय. आधी मुलींना मोकळीक देता आणि असं काही घडलं की तमाशा करता. कदाचित यात तुमच्या मुलीची चूक असेल. कोणत्या चांगल्या घरच्या मुली मध्यरात्री पार्टी करून परततात सांगा तुम्हीच? हे ऐकून श्रीधरजींच्या पायाखालची जमीनच सरकली. बेडवर पडलेल्या जुनूनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इन्स्पेक्टर थांबला नाही. तो पुढे अजून म्हणाला, आजकालचे आई वडीलही कमी नसतात. पैशांसाठी मुलींना वाटेल तिथे पाठवतात आणि नंतर बलात्काराचा ड्रामा करून मोठ्या मोठ्या घरांकडून पैसे उकळतात. तुम्हीही पैशांसाठीच हा न्याय मागण्याचा गाजावाजा करताय असं वाटतंय. हे जहरी शब्द बोलून इन्स्पेक्टर निघून गेला. पण मागे श्रीधरजींची उरली सुरली हिंमतही खल्लास झाली होती. आपल्या लेकीच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडालेले पाहून त्यांचा काळजाचा ठोका चुकला आणि ते जोरात जमिनीवर कोसळले. कृपाजींच्या तोंडून एक जोरात किंकाळी बाहेर पडली. ब्लॅक मून विलाच्या खोलीत भूतकाळात हरवलेली जुनून जेव्हा तिने आपल्या वडिलांना जमिनीवर कोसळताना पाहिलं तेव्हा ती जोरात ओरडली, बाबा. ती दचकून शुद्धीवर आली आणि श्रीधरजींना काही होईल का? आरवीला जेव्हा हे सत्य समजेल तेव्हा तो कोणाला संपवेल. तर तुम्हाला कथा कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. मला बघायचं किती लोक कमेंट करतात. आता मी डेली कथा टाकणार आहे, तर प्लीज तुमची मतं मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या सर्व कथा मी चालू करायला सुरुवात करणार आहे. पण कसं आहे, आपल्या या चॅनलवर लवकर मला 4000 तास कंप्लीट करायचे आहेत, म्हणून या कथेचे जास्तीत जास्त मोठे भाग टाकण्याचा प्रयत्न करते. आणि एकदा 4000 तास कंप्लीट झाले की मग सर्व कथा रेग्युलर येतील. तर पटापट जास्तीत जास्त शेअर करा.